रश्मी, आपलं म्हातारपण कसं असेल ग? कसं असेल म्हणजे? चेहऱ्यावर सुरकुते असतील, बोलण्यात कंपन असतील, हातात काठी असेल. कशी दिसशील ना तू हातात काठी घेऊन चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे वाकून वाकून चालताना? कशी दिसणार म्हणजे? आता तरी फ्रीज मध्ये पाण्याचे बाटली भरून ठेवली. इथे पण तेच का म्हातारपणी पण? मी काय म्हणते, आता तरुण आहात तर माझे एवढे लाड करताय, मध्येच कधीतरी मला उचलून घेता, म्हातारपणी काय कराल? अहो, तेव्हा म्हातारा असेल मी, गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल, माझ्या नवीन वाट्या बसवल्या असतील गुडघ्यांच्या, एकदम फिट. आहे हो. आपण म्हातारे झालो ना की मी खूप किरकिर करणार आहे तुमच्या मागे. ठीक आहे, कर बिंदास्त. का? तेव्हा म्हातारे झालो असू ना, ऐकूच येत नसेल मला काही. कर तू किरकिर. मग लवकर म्हातारे व्हा. वेडी आहेस का ग तू? रश्मी, आपल्या म्हातारपणात आपल्या मुलाबाळांचं कसं असेल ग? म्हणजे ते आपल्याला सांभाळतील की वेगळं राहत असतील कुठेतरी? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आता आपण जसं जगतोय तेव्हा ते तसं जगत असतील. आणि आपण काय म्हातारे झालेलो असू, खायचं प्यायचं आणि झोपायचं. खायचं वरनं आठवलं, तू म्हातारपणात त्या बाकरड्या नाही खाऊ शकत का तुझ्या आवडीच्या? का? कारण दातांची नकली कवळी जी असते ती फार लोड नाही घेऊ शकत अगं. मिक्सर मध्ये चुरा करून खाईन, पण मी म्हातारपणी बाकरवड्या खाणारच. तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होईल का? मला नाही वाटत. आणि जर मी तुमच्या आधी देवाघरी गेले तर? काय वेडी बिडी आहेस का तू? काही उगाचच बोलत बसते. सॉरी. काठी घेऊन टेकत टेकत चालणं काय, तुझी माझ्या मागची किरकिर काय, दाताची कवळी काय, मुलंबाळ काय? खरंच कसं असेल का आपलं म्हातारपण? कसंही असेल, पण फक्त तुमच्या सोबत असेल.